आणि तोच आवाज पुनशा KM11 सांगोडे आयोजित सांगोडेकर चषकामध्ये नक्कीच तुम्ही सेकंड इनिंग मध्ये ऐकणार आहात. कल्पेश पाटील देखील जोडले जातील. सामना 5 षटकांचा असेल. LBW नक्कीच विकेट असेल. पंच आपण पाहतोय ऑफिशियल महेंद्र भवर सर समवेत तमो शाहिद मोमीन सर देखील आहेत. खेळाडू रिव्ह्यू नसेल. पंच गेम ऑन करायचे. लेट्स प्ले. शो द गुड गेम. शो द क्वालिटी क्रिकेट. गोलंदाज रवी बॉलिंग ट्रॅक वरती पहिला चेंडू घेऊन सज्ज झालाय. बॅटिंग ट्रॅक वरती आपण डाव्या हाताचा खेळाडू पंकजला पाहतोय. पहिलाच बॉल सुंदर कट केलाय. चेंडू पाहतो आपण अलंग द कार्पेट. हलक्या बॅटने खेळला होता. सुरुवात झाली मित्रांनो मॅचला. पहिल्या फेरीतील पहिल्या मॅचला पहिला चेंडू नक्कीच खेळपट्टीवरती पडला. हलक्या हाताने पुश केला. सरळ बॅट न स्ट्रेट ड्राईव्ह आपण नक्कीच बनवूयात. सिंगल क्रिएट झाले. अकाउंट ओपन झालं एक या आकड्यावरती. अतिशय दमट वातावरण पाहतोय आणि त्या वातावरणामध्ये भरवली गेलेली स्पर्धा सांगोडेकर चषक 2026. कमी गतीचा चेंडू होता. स्ट्रेट ड्राईव्ह सरळ बॅट न चेंडू टू बाउन्स कलेक्ट केलाय. फेकी देखील अति सुंदर आपण पाहते. दरम्यान फक्त एक सिंगल सिंगल अकाउंट नक्कीच पुढे चाललंय दोन्ही आकड्यावरती. ज्या प्रकारे कॅप्टन सचिन पाटीलनं आपलं मत स्पष्ट केलं, वक्तव्य केलं, 60 ते 65 धावांपर्यंत नक्कीच आमचा जाण्याचा प्रयत्न असेल. त्यासाठी तुम्हाला मोठे फटके इथे निर्माण करावे लागतील. ती क्षमता, ती कॅपॅसिटी नक्कीच तुमच्यामध्ये आहे आणि ते दाखवून द्यावं लागेल आई एकविरा सांगे संघाला. इथे मात्र हा फटका प्रयत्न जरूर केला होता मोठा फटका खेळण्याचा, परंतु गोलंदाज त्याच्या नियतीला मंजूर नाहीये आणि मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती. पहिलं षटक मार्गस्थ आहे. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. अतिशय सुंदर क्रिकेट आपण नक्कीच दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहणार आहोत. पहिल्या फेरीतील पहिली मॅच एका बाजूला आई एकविरा सांगे, त्याच्या विरुद्ध बाजूनं श्री गणेश सांगोडे. हा फटका देखील तेवढाच छान आहे, परंतु क्षेत्ररक्षण देखील इनफिल्ड मध्ये तैनात केले. पाहू शकाल आपण इनफिल्ड कशा प्रकारे सजवलेली आहे. कारण आई एकविरा सांगे संघाला माहिती आहे, जर या मैदानावरती चांगला खेळ करायचा असेल त्यासाठी तुम्हाला 100% योगदान देणं गरजेचं असेल आणि त्याच मतावरती खरं उतरत असताना आई एकविरा सांगे संघ. इथे शक्यता होती झेलची. फटक्यामध्ये आत्मविश्वास नव्हता. पंकज पाटीलनं नक्कीच आपण पाहिला मागच्या स्पर्धेमध्ये अत्यंत सुरेख खेळ केला. अतिशय दर्जेदार खेळी त्याची नक्कीच होती. अनेक मोठे फटके त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाले, परंतु या फेरीमध्ये या स्पर्धेमध्ये नक्कीच अजून घट्ट रस्सीने बांधून ठेवलं जणू काही असं म्हणायला हरकत नाहीये. बॅटनं उत्तर देणं चालू करावं लागेल पंकज पाटला. क्षमता जरूर आहे, भेदकता जरूर आहे, परंतु अजूनही मोठा फटका अजून बॅटमधून आलेला नाहीये. पुन्हा एकदा फटका सुरेख आहे. फटका सजवलाय. वन बाउन्स चेंडूला कलेक्ट केलं जाईल का, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमा फरार. धावा आल्या 4. हा चौकार. आणि मात्र 4 धावांना अकाउंट पुढे सरकलं. टीमची टोटल फर्स्ट ओव्हर कंप्लीट झाल्यानंतर पॉवर प्लेच्या षटकामध्ये 6 धावा पाहतो आपण. खऱ्या अर्थाने गोलंदाज मी कौतुक करेल. गोलंदाज रवी अत्यंत सुरेख दर्जेदार गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. कारण रवीला माहित होतं कमीत कमी धावा खर्च केल्या तर माझ्या नावाची वाहवा नक्कीच मैदानावरती केली जाईल आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी रवीच्या माध्यमातून झाली. नक्कीच नवीन गोलंदाज योगेश येतोय. 5 षटकांच्या सामन्यामध्ये हा दुसरा गोलंदाज सज्ज झालाय. दुसऱ्या षटकासाठी योगेशला त्याच्या खांद्याला खांदा लावावा लागेल. त्याच्या पावलावरती पाऊल टाकावं लागेल. कारण योगेशकडे जर तो खेळ असेल तर नक्कीच त्याला इथे सिद्ध करावं लागेल. फक्त 6 धावा धावफलकावरती लागलेत आणि स्ट्राईक एंडला आपण नक्कीच पाहतोय नागेश पाटील. पंकज पाटील भाईचारा संबंध. दो भाई दोनो तबाही असं म्हणायला हरकत नाहीये. कारण सुरुवात सामन्याला झालेली आहे आणि मात्र चांगला खेळ दाखवावा लागेल. या सांगोडेच्या मैदानावरती राजे छत्रपती क्रीडांगणावरती नक्कीच त्याचा अनुभव तुमच्याकडे असेल तर ती शिदोरी तुम्हाला उघडावी लागेल आणि समोरच्या संघाला मात्र नक्कीच मोठ्या फटक्यांकडे नक्कीच तुम्हाला ओळख निर्माण करावी लागली. ते मात्र फटका सुरेख आहे. चेंडू लॉंग कडे आलाय. फेकी देईल तितकी छान आपण पाहतोय. ज्या वेगानं चेंडू हातामध्ये आला त्याच वेगानं कलेक्ट करून चेंडूची फेकी देखील झाली. दरम्यान फक्त एक सिंगल क्रिएट होईल. सिंगल डबलने अकाउंट पुढे सरकलं जात आहे. धावफलकावरती धावा आपण 7 पाहतोय. 7 रन्स ऑन स्कोर कार्ड. 7 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत.
अत्यंत सुरेख गोलंदाजी नक्कीच रवीने केली. त्यानंतर योगेश देखील त्याच्या पावलावरती पाऊल टाकतोय. इथे मात्र फटका सुरेख आहे, परंतु टायमिंग कव्हर होणार नाहीये. डिस्टन्स कव्हर झालं नाहीये. आपण पाहतो जास्त उंची होती. टिपला गेलाय झेल आणि फलंदाज श्री गणेश सांगोळे संघाचा पहिला पंकज पाटील होतोय फेल. करावी लागेल. तर समोर देखील एकविरा संघाला कमी लेखून चालणार नाहीये. स्विच हिटचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला. बॅट आणि चेंडूमध्ये कनेक्शन पाहायला मिळत नाही. गुड लेंथ स्पॉट वरती प्रत्येक चेंडू पडतोय. कारण गोलंदाज योगेशला माहितीये. योगेशला माहितीये नक्कीच. कारण रवीने ज्या प्रकारे गोलंदाजी केली त्याचप्रमाणे मला देखील करावी लागेल. इथे मात्र फटका सुरेख आहे. तेवढेच चांगले प्रयत्न देखील आपण गोलंदाजाचं पाहतोय. मी म्हटलं होतं गोलंदाजाला त्याची वाहवा करायची असेल तर त्यासाठी चांगला परफॉर्मन्स द्यावा लागेल. आणि खऱ्या अर्थाने गोलंदाज जीवाच्या आखांदाचा विचार न करता मात्र चेंडूवरती झोकावला होता आणि मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती आपण पाहतोय. पहिलं दुसरं षटक मार्गस्थ मित्रांनो. 1 विकेट प्राप्त करून योगेशने आतापर्यंत फक्त एकच धाव खर्च केले आणि आई एकविरा सांगे संघाचा आपण गोलंदाजीचा क्लास पाहतोय आपण. कौतुक करावं लागेल कारण रवीने फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केला. त्यानंतर योगेश आला त्याच्या पावलावरती पाऊल टाकतोय. फटका सुरेख आहे. हवेच्या 6ने चेंडू सीमा रेषा पार. धाव आल्या 6 कल्पेश पाटीलच्या बॅट मधून हा दर्जेदार षटकार. बॅटनं उत्तर देणं चालू केलंय कारण क्रिकेटच्या खेळामध्ये ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत असं म्हटलं जातं. आणि इथे मात्र हिंमत दाखवली कल्पेश पाटीलने. जरी पंकज पाटील हा विकेट नक्कीच गेला असला परंतु मी अजून आहे खेळपट्टीवरती. मला चांगला खेळ करायचा आहे आणि मात्र त्याच अनुषंगानं पहिला षटकार. फटका सुरेख आहे. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आपण इनफिल्ड मध्ये पाहतोय. मिड ऑफला नक्कीच क्षेत्ररक्षक तैनात होता इनफिल्ड मध्ये आणि त्याच वेगानं फेकी देखील झाली. दरम्यान षटक क्रमांक दुसरं देखील झालं समाप्त. आणि मात्र नक्कीच उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगेल 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 13 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना फक्त 6 धावा रवीने खर्च केल्या. षटक आपण पाहिलं तर योगेशने 7 धावा खर्च केला. 1 विकेट देखील प्राप्त केली आणि अर्थातच गोलंदाजीचा क्लास आई एकविरा सांगे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 13. तर नक्कीच ऐवज झेलसाठी कॅश प्राइज पहिल्याच फेरीमधून फेरीपासून चालू झालेला आहे. हरेश्वर परशुराम पाटील समाजसेवक सांगोडे यांच्या माध्यमातून प्रत्येकी ऐवज झेलसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज एटीएम साहेबांचं चालू झालेलं आहे. वातावरण जरी थंड असलं परंतु हरेश्वर पाटील यांचे एटीएम गरम झालेला आहे. खिसा गरम झालेला आहे. इथे मात्र फटका सुरेख आहे. फुलटो चेंडू होता. इथे मात्र खेळाडूच्या मस्तकवरती दस्तक देत असताना चेंडू वन बाउंड सीमा रेषा पार. धावा आल्या 4. हा सुरेख चौकार. चुकीला माफी नाहीये. थँक्यू डीजे. नक्कीच क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नसते. इथे मात्र खेळाडू जर गोलंदाज आपलं 100% देत असेल तर खेळाडूंना देखील आपलं 100% देणं गरजेचं आहे. इथे मॅचची लिडिंग एज जरूर होती.
दरम्यान हिट करण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट झाला असतं तर नक्कीच विकेटची संभावना आणि धोक्याची घंटा टन वाजली असती. परंतु इथे नक्कीच गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण नक्कीच म्हणूयात. कल्पेश पाटील अगदी वेगानं चितीच्या चपलाईने ही धाव घेतलेली आहे आणि सिंगल अकाउंट पुढे सरकला 17 या आकड्यावरती. कल्पेश पाटीलची विकेट खूप महत्वाची असेल असं प्रत्येक खेळाडूला वाटत आहे आणि त्याच दरम्यान फेकी देखील. इथे मात्र फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची टॉप एज लागते. चेंडू इनफिल्डला बीट करत असताना लॉंग ऑन मध्ये जरूर आले. अनुमान चुकीचं आहे. कॉलिंग देखील चुकीची होती. चेंडू कलेक्ट करता केला असता तर नक्कीच इथे देखील पुन्हा संधी ऑपॉर्च्युनिटी निर्माण झाली असती. दरम्यान 2 धावा येत आहेत. एकोणावीस धावा धावफलकावरती लागतायत. अतिशय दर्जेदार क्रिकेट आपण नक्कीच दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहतोय, अनुभवतोय. इथे मात्र गुड लेंथ स्पॉट वरती नक्कीच चेंडू पडतोय. अचूक टप्पा साधला जातोय गोलंदाजच्या माध्यमातून आणि मात्र बीट होत आहेत फलंदाज कल्पेश पाटील. चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये. निधाव चेंडूची समाप्ती. 20 ऑन स्कोर कार्ड. इथे मात्र डायरेक्ट हिटची संभावना. इथे मात्र यष्टी झाली उद्ध्वस्त. कल्पेश पाटीलला खेळा सोडावी लागेल खेळपट्टी. अजूनही विकेट. 1 मोर विकेट डाऊन. कल्पेश पाटील बॅक टू द ग्राउंड. की मोगरे देखील त्याच्याच पावलावरती पाऊल टाकतोय. अंतिम चेंडू असेल तिसऱ्या षटकातील आणि फलंदाज नवीन मैदानात दाखल झालाय. 3ऱ्या क्रमांकावरती सचिन पाटील. इथे मात्र एलबीडब्ल्यू कॉट बिहाइंड नक्कीच. पंचांचा वोट आकाशामध्ये अपील केली होती. सक्सेसफुल झालंय आणि सचिन पाटील 1 मोर विकेट डाऊन. संतोषजी मोगरे यांच्या विनंतीला मान देऊन आदरणीय बाळा कोयते साहेब समवेत त्यांचे सहकारी या सगळ्यांचं नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आभार व्यक्त करेल. धन्यवाद साहेब, आपण आलात. आपली उपस्थिती नक्कीच मोलाची राहील आणि आपली उपस्थिती या स्पर्धेचा दर्जा सांगून जाईल, यात मध्ये तिलभर शंका नसेल. नवीन फलंदाज अर्थात सांगोडे गावातील समाजसेवक, यंग अँड टॅलेंटेड व्यक्तिमत्व, अन्यायाविरुद्ध लढणारा आवाज म्हणजे ज्ञानेश्वर पाटील अर्थात डीबी. षटक क्रमांक 3 देखील संपन्न झाले. 4थ्या षटकासाठी इन्व्हाइट केले बॉलिंग ट्रॅक वरती योगेश. सुरेख गोलंदाजीचा क्लास आपण एकविरा सांगी संघाच्या माध्यमातून पाहतो. सेन्सिबल क्रिकेट देखील नक्कीच खेळत असताना मैदानावरती हा फटका सुरेख आहे. ग्राउंड शॉट्स नक्कीच आपण पाहतोय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. दरम्यान फक्त एक सिंगल वरती समाधान व्यक्त करावे लागेल. 2 खेळाडूंना स्वप्न विलासक मनामध्ये स्वप्न जिंकण्याचं बाळगून दोन संघ उतरले आहेत आणि मात्र कोणाचं स्वप्न पूर्ण होईल हे सांगणं कठीण असेल. अजूनही दुसरा डाव सुरू होण्यास मात्र 2 षटक बाकी आहेत. पहिल्या डावातील 2 षटक बाकी असताना मात्र 4थं षटक मार्गस्थ असताना दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल योगेश. स्ट्राइक एंड वरती डीबी ज्ञानेश्वर पाटील अनुभवी फलंदाज. बॅट आणि चेंडू मध्ये कनेक्शन पाहायला मिळत नाहीये. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे आणि तसंच प्रत्येक धाव देखील महत्वाची असेल.
तुम्हाला जर 60 ते 65 धावांपर्यंत पोहोचायचं असेल, ते डोंगर उभारायचं असेल, त्यासाठी तुम्हाला मोठे फटके निर्माण करावे लागतील. आणि मात्र मोठे फटके आले तर सन्मानजनक धावफलक तुम्हाला नक्कीच इथे पाहायला मिळेल. आणि सन्मानजनक धावफलक असलं तर नक्कीच दुसऱ्या डावामध्ये क्रिकेट पाहायला, दुसरा डाव पाहायला अत्यंत मजा येईल. पुन्हा एकदा उजव्या हातानं पंचांच्या डाव्या बाजूने इथे मात्र स्टेप आउट झाल्यात. चेंडूला भिडकावून दिलंय. चेंडू सीमा रेषा पार. लॉंग बिग अवे. माइट हिट. डीबीच्या बॅट मधून हा येतो षटकार. आई माझी येतो रे येतो. डीजे नितीन म्हटलं तर अनेक खेळाडूंना माहित आहे की जिथे जेव्हा जेव्हा सांगोड्यामध्ये स्पर्धा होईल तेव्हा डीजे नितीन शिवाय कुठलाच डीजे आम्हाला पाहायला मिळणार नाहीये. कारण साऱ्या ग्राउंड वरती आवाज घुमतो डीजे नितीन या नावाचा. आणि सातत्याने नक्की डीजे नितीन म्हटलं तर अत्यंत सुरेख टॅलेंटेड ऑपरेटर आहेत या सांगोडे या कल्याण नगरीमध्ये. आणि त्यांचा डीजे तुम्हाला नक्कीच अनेक ठिकाणी पाहायला मिळतो. आज देखील या स्पर्धेमध्ये आपण डीजे नितीनला ऐकणार आहोत. त्यानंतर श्री इव्हेंट लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून नक्कीच आपण ही स्पर्धा या स्पर्धेत थेट प्रक्षेपण केलं जाते. क्लॅरिटी या माध्यमातून या वाहिनीच्या माध्यमातून दिली जाते आणि प्रेक्षकांना देखील मनमोहित केलं जाते. पुन्हा एकदा पंचाच्या डाव्या बाजूनं कमी गतीचा चेंडू, फसव्या गतीचा चेंडू व्हेरिएशन या चेंडू मध्ये होतं. आणि मात्र बीट झालाय फलंदाज डीबी पाटील. स्लोअर गतीचा चेंडू होता, फसव्या गतीचा चेंडू होता. ज्या प्रकारे पहिला आधीचा चेंडू वेगवान गतीने होता त्याच्यावरती बॅट फिरवली, चेंडू सीमारेषा पल्लीकडे गेला. परंतु इथे व्हेरिएशन माइंड डायव्हर्ट झालं फलंदाज आणि मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती. धावफलक स्थगित असेल. धावफलकावरती धावा 27. हा पिच चेंडू आहे. प्रहार देखील सुंदर केला. इनफिल्ड कव्हर केले. टू बाउन्स चेंडूला कलेक्ट केलं जाईल का? लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक आहेत. फेकी देखील तेवढीच छान. आणि मात्र इथे अनुमान चुकीचा आहे. इथे तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. डीबी अत्यंत वेगानं चितेच्या चपलाईने धावा जोडल्या जात आहेत. काय होईल मैदानाच्या आतमध्ये? विकेटची संभावना. डोक्याची घंटा टन टन टन. नागेश पाटील बॅक टू द आउट. धावा जोडतोय 32. तर नक्कीच पहिल्या स्पेल मधील, पहिल्या इनिंग मधील, पहिल्या डावामधील अंतिम षटक घेऊन सज्ज झालाय. बॉलिंग ट्रॅक वरती दीपेश, स्ट्राईक एंड वरती आपण खेळाडू पाहतोय सुमित मोगरेला. मी म्हटलं होतं अत्यंत टॅलेंटेड आणि अपकमिंग रायझिंग स्टार हा खेळाडू आहे. त्याची बॅट जशी फिरते तशी काय तलवार. आणि मात्र गोळीबार करावा लागेल गोलंदाजावरती सुमित मोगरेला. संधी मिळाली, बिग ऑपॉर्च्युनिटी फॉर. चेंडू खराब, लाईन चुकीची. पंच आमच्याकडे वळतायत. महेंद्र भवर सर, लाईन चुकीची संबोधलं गेलं या चेंडूला. अतिरिक्त एक धाव. धावफलक धावा 33. सांगोडे गावातील जे ग्रामस्थ असतील मैदानाच्या चौ बाजूला त्यांना विनंती करेल आपण या व्यासपीठावरती, या व्यासपीठावरनं आपण या सामन्याचा आनंद लुटायचा आहे. सांगोडेकरांना विनंती असेल या. हा चेंडू देखील खराब असेल. लाईन पाहावी लागेल. पंच
नक्कीच घारीची तीक्ष्ण नजर ठेवून पंच आमच्याकडे योग्य डिसिजन पोहोचवतायत. हा बॉल देखील खराब असेल, वाईट. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 25 अतिरिक्त एक धावा अजूनही ऍड होईल धावफलकावधी. 34 धावा धावफलकावधी लागते. गोलंदाज दीपेश अंडर प्रेशर. हा बॉल चांगला असेल, लाईन लेंथ पाहावी लागेल. अचूक टप्प्यावरती हा चेंडू साधला गेलाय, फेकला गेलाय आणि गुड लेंथ स्पॉट वरती चेंडू पडत असताना मात्र डॉट चेंडूची समाप्ती मैदानावरती होते. बीट झालाय फलंदाज सुमित मोगरे आणि मात्र धावफलक स्थगित असेल. फटका सुरेख एनफिल्डला कव्हर केला. स्टेट ड्राईव्ह आपण म्हणूया. सरळ बॅटने चेंडू खेळलाय आणि मात्र फक्त आणि फक्त दरम्यान एक सिंगलला अकाउंट पुढे सरकलाय. पुढे सरकत असताना धावफलकावरती धावा. श्रीगणेश सांगोडे संघ प्रथम टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना 35 धावा. फटका सुरेख आहे. चेंडू लॉंगॉन कडे आलाय. डीबीच्या बॅटमधनं अलंग द कार्पेट. विकी मोगरे तिथे असतील. फेकी देखील तितकी छान आपण पाहतोय. ज्या वेगानं चेंडू आला त्याच वेगानं फेकी देखील झाली आणि दरम्यान फक्त 2 धावा मिळत आहेत. 2 धावांवरती समाधान व्यक्त करावं लागेल डीबी आणि सुमित मोगरेला. डीबीच्या बॅटमधनं एक षटकार जरूर आलाय. अजून प्रेक्षकांना अपेक्षित असेल अजून मोठे फटके डीबी निर्माण करेल यात मात्र शंका नसेल. येणारे चेंडू नक्कीच सांगून जातील धावफलक किती धावांचं असेल. इथे मात्र फटका हा यॉर्कलेग चेंडू होता. यॉर्कलेग चेंडूवरती नक्कीच बॅटनं नक्कीच विकेटची संभावना जरूर होती. धोक्याची घंटा वाजली असते परंतु डीबी गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण म्हणूयात. 2 धावा कलेक्ट करतोय. अंतिम षटकातील हाणामारीच्या षटकामध्ये 4 चेंडू सुरेख फेकले आहेत गोलंदाज दीपेशनं. दिवीमध्ये क्षमता जरूर आहे. अलॉंग द कार्पेट ग्राउंड शॉट सिलेक्शन आपण पाहतो. चेंडू लॉंग ऑफ मध्ये गेलाय. दूरदर्शन फेकी देखील तेवढी छान. दरम्यान फक्त एक सिंगल. 40 धावाचं धावफलकावरती नक्कीच आपण पाहतो. 40 धावा लागल्या आहेत. अंतिम चेंडू असेल अंतिम षटकातील 5वं षटक आपण पाहतो. या पहिल्या स्पेल मधील पहिल्या इनिंग मधील पहिल्या डावामधील सुमित मोगरे फेस करतील या चेंडूला. दीपेश मोगरे नक्कीच हा चेंडू फेकतील. इथे मात्र फटका सुरेख आहे. जेवढी उंची तेवढे अंतर. चेंडू झालाय छुमंतर. षटकार. केलं श्रीगणेश सांगोळे संघाला आणि बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या डावामध्ये धावफलक उभारलं गेलं 5 षटकांच्या जोरावरती. 46 धावा नक्कीच वैयक्तिक कुठून काढल्या आणि 47 धावांचं धावफलक उभारलं गेलं. 47 धावांचा धावफलक उभारल्यानंतर मात्र 5 षटकं फेकली जातील 2 इनिंग मध्ये आणि त्या 5 षटकामध्ये 30 चेंडूचा खेळ होईल आणि त्या 30 चेंडू मध्ये मात्र कशा प्रकारे धाव्या डिफेन्स केल्या जातील की आई एक वेळा संघ बॅटिंग करत असताना चेस करेल हे सांगणं कठीण असेल. कारण क्रिकेटला सातत्याने अनिश्चितताचा खेळ म्हटलं जातं आणि त्या अनिश्चितताच्या खेळामध्ये प्रत्येक धाव प्रत्येक चेंडू हा महत्वाचा फेकला जाईल. प्रत्येक धावी महत्वाची जोडली जाईल. तर नक्कीच या दरम्यान आपण नक्कीच ऐकणार आहोत डीजे नितीन यांच्या माध्यमातून सुंदर सुमधुर गीत. विजयासाठी तर नक्कीच दरम्यान केला जातोय टॉस. माफी असेल मी 1 मिनिटासाठी तुम्हाला थांबवतोय. तर नक्कीच नाणेफेकचा कौल जातोय कोंढेरे स्पोर्ट्स कोंढेरे. डिसिजन काय असेल? फील्ड फर्स्ट डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले कालभैरवी संघाला. तर नक्कीच थँक्यू. समसमान शुभेच्छा. कारण मत मनोगत घेणार नाहीये कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. थँक्यू. टॉस जिंकलाय. टॉस बॉक्स मधून आपण पाहतोय कोंढेरे स्पोर्ट्स कोंढेरे संघाने 2026 हा डिसिजन त्यांच्या माध्यमातून आला. टॉस जिंकल्यानंतर फील्ड फर्स्ट असा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले कालभैरवी वालचंद संघाला.
तर या सामन्यानंतर नक्कीच तुमच्यामध्ये मॅच असेल, सज्ज राहायचं. थँक्यू. थँक्यू सो मच. तर चालू असलेल्या मॅचचा विजेता संघ आपण कुठे जायचं नाही, कारण लगेच सेकंड राऊंडची मॅच एक सामना होईल, त्यानंतर सेकंड राऊंडची मॅच होईल, कारण यापुढील बिग फाईट आहे. एका बाजूने वालचिन त्यांच्या अगेन्स्ट कोंढेरी हे दोन संघ निश्चितच पाहायला मिळतील. यावेळी फुल टॉस हॅमर केलाय तिथे, तगडा पहार आणि चेंडूला पाठवलाय, पंचांचा इशारा नोचा आणि चेंडू सीमा पार येतो हा चौकार. तटी 37 धावा झाल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा रुद्र पाटील समोरच्या दिशेने फुल टॉसच्या स्वरूपात. क्षेत्ररक्षणामध्ये भरपूर चुका केल्यात आज, आणि असं म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस का म्हटलं जातं. आणि आणखी एक चूक प्रत्येक बॉलवर आणि प्रत्येक सिच्युएशनला श्री गणेश सांगोडे संघ चाचपडतोय. आज पूर्णपणे तयारीत उतरलेला दिसत नाही. ज्या पद्धतीचा तो संघ आहे या कल्याण विभागामध्ये एक नामांकित संघ म्हणून त्याला जाणला जातो, परंतु आज सांगोडेच्या या बाले किल्ल्यावर खेळत असताना खऱ्या अर्थाने चुका झाल्यात. सातत्याने याच क्रीडांगणावर सराव करत असतात, परंतु आज सरावामध्ये कमतरता भासतीये. अपट्रॅकर तिथे पुल करण्याचा प्रयत्न, बॅटशी कडा लागते, चेंडूला जोपर्यंत फील्ड केलं जाईल तोपर्यंत एक धाव येते. एका धावेच्या मदतीने धावफलकावर आता धावांची टोटल 40 धावा, आणखी एक चेंडू बाकी आहे. पुढचा बॉल अंतिम चेंडू या षटकातील. रुद्र पाटील पुन्हा एकदा समोरच्या दिशेने स्क्वेअर कटचा लाजवाब फटका पाठवलाय बॉलला वीरेंद्र सेवाग स्टाईलने. 4 धावांसाठी येतोय चौकार. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. विचार केला तर सांगे टीमने आज जबरदस्त खेळ केलाय. विचार केला तर धाबा बनवायचे होते आणि धाबा बनवताना चुका नक्कीच केल्या नाही. आता विजयासाठी निश्चितच 3 धावांची गरज. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इरादे स्पष्ट केले, बॅटिंग मध्ये दमकम आहे. आई एकविरा सांगेच्या आज नक्कीच मनोज पाटीलची अनुपस्थिती आहे, परंतु भासू दिला नाही. रोशनने आणि शनीने जबरदस्त कामगिरी केली आहे. तिसरं षटक समाप्त. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 44 धावा आणि जमेची बाजू मी निश्चितच सांगेल की कोणताही गडी बाद झालेला नाहीये, कोणती विकेट मिळाली नाही. यष्ट्यांच्या मध्ये चांगली गुड रनिंग बिटवीन द विकेट, त्यानंतर खराब चेंडूचा खरपूस समाचार देखील उचललाय. सुमित मोगरे येतोय बॉलिंग ट्रॅकवर चौथं षटक घेऊन. समोरच्या दिशेने चांगला चेंडू, एक धाव निश्चितच कन्वर्ट केली जाते. सेन्सिबल क्रिकेट राहिलंय दोन्ही संघांच्या माध्यमातून, परंतु थोडासा बॅकफुटवर जाते श्री गणेश सांगोडे संघ. 2 धावांची गरज विजयासाठी. या चेंडूवर समाप्त करेल का? रोशन मध्ये तेवढी क्षमता आहे. बाटशिकाडा क्षेत्ररक्षक तिथे एसटी रक्षक होते सचिन पाटील, आणि त्याच्याकडनं देखील चुका घडल्यात. चुका आणि चुका. आज भरपूर चुका श्री गणेश सांगोडे टीमच्या वतीनं पाहायला मिळाल्या. जास्ती प्रमाणात क्रिकेटमध्ये सराव करणं खूप गरजेचं असतं आणि निश्चितच सराव प्रॉपर पाहायला मिळाला नाही सांगोडे संघाच्या माध्यमातून. फुलटॉस पाठवलाय बॉलला, क्षेत्ररक्षक होते त्याच्या आवाक्याच्या बाहेर. 1 बाउन्स आउट टॉप दी पार्क. 4 धावा आणि या 4 धावाने सामना मात्र झाला फिनिश. खूप खूप अभिनंदन एकवीर सांगे
आणि श्री गणेश सांगोडे या संघाचं तेवढंच कौतुक. विश ऑल द बेस्ट. पुढच्या मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा सांगे टीमला. आणि यापुढील बिग फाईट असेल ती म्हणजे वालचिन बनाम कोंढेरी. थँक्यू. मॅन ऑफ द मॅच या मॅचचा हिरो ज्याने जबरदस्त बॅटिंग केली आणि बॅटिंग करत असताना ज्या फलंदाजाने धावा बनवल्या भरपूर धावा बनवल्यात. 13 चेंडू आणि 27 धावांची इनिंग ज्याने साकारली आहे. रोशन मोगरे ठरलाय मॅन ऑफ द मॅच. याचं रोशन मॅन ऑफ द मॅच साठी जबरदस्त बॅटिंग त्याच्या माध्यमातून निश्चितच पाहायला मिळाली या रोशन मॅन ऑफ द मॅच साठी. यापुढील बिग फाईट निश्चितच नाणेफेकी झाली आणि नाणेफेकी जिंकली कोंढेरी स्पोर्ट्स. कोंढेरीचे कॅप्टन आय थिंक. आणि फिल्डिंग स्वीकारली आहे. लगेच क्षेत्ररक्षण सजवा कोंढेरी टीम. लास्ट वॉर्निंग निश्चितच दोन्ही संघांना 1 मिनिटाचा कालावधी फक्त दिला जातोय आणि 1 मिनिटाच्या आत जर आपण मैदानाच्या आतमध्ये उतरला नाही तर पॅनल्टीला निश्चितच सामोरे जावे लागेल. याला व्हॉल्यूम दे रे हलका. चला मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपल्या टीमला पाठवा मैदानाच्या आतमध्ये. कोंढेरी टीम आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. घड्याळामध्ये ठीक 11 वाजून 27 मिनिटं झाली आहेत. 11 वाजून 29 मिनिटांनी जर आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला नाहीत तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल, कारण वेळ आपण अतिरिक्त खर्च केला. वालशिन टीम आपल्याला देखील लास्ट वॉर्निंग आहे. खेळाडू कक्षामध्ये आपण उपस्थित राहायचं आहे. जर आपले बॅटर्स पोचले नाही 11 वाजून 29 मिनिटाने तर 3 धाबांची पॅनल्टी निश्चितच देण्यात येईल. ही लास्ट वॉर्निंग आयोजकांच्या माध्यमातून पोहोचली आहे आणि कोणत्याही संघाला आता उशिरा आल्यानंतर कुठेतरी सांभाळून घेतलं जाणार नाही. वेळेच्या सोबत मी निश्चितच ही कळकळीची विनंती सर्व संघांना करेल, कारण आपल्याला लवकर सामने कव्हर करायचे आहेत. या स्पर्धेचा प्रमुख नियम आहे की वेळेवर संघाने उपस्थित राहणं खूप गरजेचं आहे आणि त्या नियमांचं पालन आपल्याला करायचं आहे. चांगली मोठी स्पर्धा आहे. आयोजक आपल्याला सहकार्य करतायत, परंतु आपण आयोजकांना सहकार्य करणं खूप गरजेचं असेल. दरम्यान मॅन ऑफ द मॅच मी कान्हा पाटील साहेब उपस्थित त्यांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते नक्कीच मॅन ऑफ द मॅच रोशन मोगरेला आपण देतोय, ज्याचा जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळाला. चला सामनावीराची ट्रॉफी आपण द्यायची आहे. पुष्पगुच्छ देखील आहे. एक जबरदस्त मॅच निश्चितच आपल्याला पाहायला मिळाली. आम्ही विनंती करतोय कान्हा पाटील साहेबांना आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच. नक्कीच समोर आपण पाहतो कॅमेरामॅन रेडी आहे तिकडे.